सो हे गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. इट इज मी आर्यन पंचबुद्धे आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर बघू शकता गाईज, हे गाडी आपल्या मित्राची आहे आणि हे भंडाऱ्यात आली होती. तर कशासाठी? तर याला होता भाडं, तर ह्या आला होता भंडाऱ्यात आणि गाडीत पुरा मिरचीचा माल होता बाई. तर माल खाली गेला आणि इथं मी होतो. तर मीनं म्हटलं मग याला कॉल केला आणि मीनं पण याला ये म्हटलं मी पण येतो सोबत तुझ्या. तर आता मी चाललो याच्या गाडीत डायरेक्ट मोजरी नॉन स्टॉप. आमचा स्टॉप होणार आहे फक्त मोद्यात. तर गाईज ब्लॉग एन्जॉय करा. हां नॉईस गाईज बघू शकता गाडीची कंडिशन. गाईज न्यू गाडी आहे, आत्ता घेतली भाई आपल्या मित्रानं. आणि भाई गाडी घेऊन जास्त दिवस नाही झाले याले. गाडी घेऊन सपोज समजा की अर्धा एक महिना तर झालाच असेल. आणि गाईज फायनली आपल्याला गोलेवाडीला बाय बाय करायचं आहे गाईज. तर गोलेवाडीला बाय बाय करू आपण. आणि आता आपण इथून जाऊ डायरेक्ट नॉनस्टॉप जाईन गाडी. पहिला भंडाऱ्याला जाईन, आमचा पहिला स्टॉप भंडाऱ्याला होईल. आणि भंडाऱ्यावरून आम्ही सरळ मोद्यात थांबन. मोद्यात आम्हाला काम आहे, म्हणजे त्या मिरच्या द्यायच्या एका हमालाला. तर त्याला मिरच्या देणार आहे. आणि गाईज बाकी गाडी नॉनस्टॉप डायरेक्ट मोजरीत थांबन. तर गाईज बघू शकता आपल्यासोबत ड्रायव्हर आहे आपला मित्र राकेश भाऊ. आणि तिकडे ते अंकुश भाऊ आणि तो माझा भाऊ आहे. आणि गाईज गाडीची कंडिशन बघू शकता गाईज. पुरं बाई टॉपचं मॉडल आहे रे भाई. गाडी बाई एक नंबर बाई. बघू शकता पुरी न्यू कंडिशनची गाडी आहे. घेऊन जास्त दिवस नाही झाले आहे, बस आता जस्ट घेतली आहे. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. आता आपण इथून निघू गाईज आणि आपल्या शेताला पण टाटा बाय बाय करू. आपण इथं पण खूप दिवस काम केलं गाईज, तर शेताला टाटा बाय बाय करू. आणि इथून निघू आता आपण सरळ मोजरी जाण्यासाठी. तर आमचा स्टॉप फक्त मोद्यात आणि मोद्यातच होणार आहे. आणि बाकी कुठं हॉटेलमध्ये काही नाश्ता वगैरे करायचा असला तर तिथंच थांबणार आहे. तर गाईज ब्लॉग कंटिन्यू करा. हां बघू शकता खूप पाणी चालू आहे. 2-3 दिवस झाले इकडे खूप पाणी चालू आहे. आणि गाईज तर फायनली ह्या रोडला पण बाय बाय करू. खूप दिवस इथं मी रनिंगला पण आलो. आणि गाईज इथचे पोरं गिरत बाई गोलेवाडीतले म्हणजे एकच नंबर. सगळे चांगले आहे इथचे मुलं गाईज. रोज रनिंगला येत जाऊ. तर फायनली गाईज आज वेळ आली आहे ह्या रोडला पण टाटा बाय बाय करायची. खूप साथ दिली आहे रोडाला. आणि आज तर नॉनस्टॉप भाई आपण इथून गेलतो भाई अड्याळपर्यंत. आज शेवटचं आपलं इथचं नॉनस्टॉप होतं. आणि आता गाईज बघू शकता पाणी चालू आहे इकडे. आणि धानाचे रोणे तर झाले इकडे, कमसे कम अर्धे रोणे झाले आहेत. धानाचे रोणे म्हणजे ते भाताचे झाडं लावले चालू आहे बघू शकता गाईज. गाईज तर असं आहे गाईज. आणि पाण्यात तर लयच बेहाल राहते भाई इकडल्या रस्त्याचे. रस्ता म्हणजे एकदम खराब गाईज. आणि त्यात आपली गाडी चालवत आहे आपले राकेश भाऊ. आणि इकडे आहे अंकुश भाऊ. आणि इकडे आहे आपला भाऊ. गाईज बघू शकता गाईज, दिस इज नेचर. मौसम असा ना भाई पावसाळ्यात तर असा हे कुठंच पाहायला नाही भेटत. हे फक्त गावानं पाहायला भेटते. हां आता आम्ही पोचलो आहे पहिल्यात. आणि इथे पण खूप पाणी चालू आहे बघू शकता गाईज. पाण्यानं पुरं बेहाल आहे. गावातले लोक पण घरात लपले आहे आता पाण्यामुळे. रोडाची हालत बघू शकता गाईज. पहिला पुरा सुनसान भाई. सकाळचे वाजले आहे आता 8 वाजून काहीतरी मिनटं झाले आहे. ह्या गाईज पहिला बघू शकता गाईज. हाल पाणी तर भाई कालपासूनच पाणी चालू आहे रे बाबा. पाणी चालू असलं का इकडे लय बेकार हाल आहे बाबा. रस्त्याचे हाल बा. रोड पा भाई. आता तर रोड तर खूप चांगले झाले आहे. जर कंडिशन पहिले असती ना तर बस रे भाई, मग तो विषय झाला असता. या रोडात खड्डे होते भाई. हे जर रोड दिसत आहे ना गाईज तुम्हाला, याच्यात पहिले खड्डे वगैरे होते. ते आता जे गाईज ह्या ज्या रोडवर आहे ना गाईज, डायरेक्ट भंडारा जातो म्हणा रोड. ह्या जो रोडवर आहे ना गाईज आपल्या चिखलदऱ्यावाली सारखी फिलिंग येते रे भाई. पहा गाईज हिरवे झाडं आणि हे त्यात मस्त पाणी चालू. हा सोबत जर पोरगी असली मागं गाडीवर स्कूटीवर समजा तर एकच नंबर मजा भावा पावसाळ्यात. ह्या रोडानं गाडी चालू आहे कोणती फक्त स्कॉर्पिओ आमच्या समोर. बाकी रोड पुरा सुनसान आहे, कारण का पावसाळ्यात ह्या रोडानं गाड्या चालतच नाही.
मेन गोष्ट ही आहे, पावसाळ्याचा रोड खालीच राहते मी, आणि ह्या रोडवर फिलिंग काय येते, चिखलदरा लोणावळ्यासारखी. पुरं हिरवं हिरवं वातावरण, एकदम खतरनाक पैकी. एकदम रावसमध्ये काम आहे भावाचं. भाऊ शेठ माणूस आहे आपला, गरीबीतून भावानं लय कष्ट करून भाई स्वतःच्या मेहनतीवर गाडी घेतली रे भावा. ना कोणाचे बापाले पैसा मागितला, ना मायले पैसा मागितला. जे काही आहे भाऊ स्वतःच्या ह्याच्यावर आहे. कोणाचे कष्ट आपण पाहिले आहे लहानपणापासून गाईच, तर भाई याच्यासाठी एवढं बनतेस तर काही नाही गाईच. जे कष्ट केले आहे ना भाई यानं, हे कष्ट तसे कुणीच नाही करू शकत. लहानपणापासून कष्ट पाहिले भावा, तर काही नाही, बाकी काही नाही. अशा पोट्ट्याला जळू नका. त्याला जया जो मायबापाच्या पैशावर गाडी घेत असन त्या पोट्ट्याला जयच जा. बाकी काही नाही. पोट्ट्यानं बम कष्ट केले आहे, जे नाही ते कामं केले आम्ही सोबत लहानपणापासून. आणि खूप बेकार पण दिवस पाहिले आहे आणि चांगले पण दिवस पाहिले आहे. तेव्हा वाईट वेळेत आमच्यासोबत कोणी नव्हतं. आणि आता जेव्हा गाईस जे गाडी गिडी घेतलं आहे ना, तर काही लोक आहे गाईस, ते आहे ना म्हणजे असे जैतोडपणा करतात. तर त्यांना एकच सांगतो तुम्ही की तुम्ही जया किती काय आम्हाला घंटा फरक नाही पडत. हां, पिकअप वाले बोलते मेरी जान, अमरावती शहर में नात करती काय. हां, अशी चालवा लागते रस्त्यानं. आणि दुसरे भाऊ आहे आपले अंकुश भाऊ बारबैले, तर ह्या भाऊ ड्रायव्हर आहे भाई, एक नंबरचा टॉपचा माणूस आहे. गाडी पण खूप चांगली चालवतो म्हणा. ड्रायव्हिंग लाईनमध्ये ह्या 10-12 वर्ष, म्हणजे 10-12च्या जास्तच झाले भाई. लहानपणापासून गाडीचा नाद आहे रे भाई पहिले. आणि गाडीचा नाद भाई कोणाला नसते. हां, तुम्हाला असं पुरीचा नाद येईल आहे, फक्त गाडीचा नाद. हां, समजलं काय बाय. तर मग इकडे पाय जवळी बारमध्ये आलो आहे गाईज. बोर्डावर बघू शकता तुम्ही, जवळी बारवर आलो आहे आपण. तर गाईज आपण बघू शकता भंडाऱ्यामध्ये एंटर झालो आहे. भंडाऱ्याचे हाल भाई, पाणी रे भावा का हवे, पाणी वेगळा का हवे, खूप पाणी चालू आहे. बघू शकता गाईज समोर. आणि आता आपण चाललो वैनगंगा नदीपाशी. समोर आहे वैनगंगा नदी, पाणी बघू शकता. पुरं भाई अतांग पाणी आहे गाईज. तिकडे तर दिसत असं तुम्हाला, तर खूप भरला आहे पाणी. तर गाईज हा रस्ता बघू शकता. त्या दिवशी मी आलो होतो गाईज इथं, तेव्हा एक ॲक्सिडेंट झाला मुलीचा. त्या मुलीची गलती नव्हती आणि त्या ड्रायव्हरची पण गलती नव्हती. गलती कोणाची होती? या रस्त्याची. ह्या रस्त्यामुळे त्या मुलीला नवीन गाडी शिकत होती. तर ह्या ज्या रस्त्यावर आहे ना गाईज, बघू शकता गड्डे पडलेले दिसत असेल तुम्ही. आता त्या गाडीवाली मुलीनं आहे ना गाईज, त्या गड्ड्यात तिनं डायरेक्ट ब्रेक दाबला, कारण का समोर गाडी होती ना गाईज, तर ब्रेक दाबला आणि मागून त्या मुलीच्या गाडीला फोर व्हीलरवाल्याने ठोकलं. तर गाईज त्या रस्त्यावर लक्ष दिलं पाहिजे बस. आणि ते बघू गाईज पाणी पूर्ण खतरनाक पाणी आहे बाई. अधिक पाणी चालूच व्हायचं आहे. आता फायनली गाईज 920-320च्या स्पीडनं आम्ही भंडाऱ्यामध्ये एंटर झालो आहे. बघू शकता समोरचं दिसत असन. तर इथं आपण गाडी खाली गेली होती मिरचीची. गाडी नॉनस्टॉप बुलढाण्यावरून आली आणि ड्रायव्हर होता आपला राकेश भाऊ आणि अंकुश भाऊ, आणि सोबत ह्या होता आपला भाऊ. तर हे 12 वाजता निघालते आणि सकाळी इथं 5 वाजता पोचले होते गाईज. आणि मला पण गावाला जायचं होतं, तर मी डायरेक्ट यांना गोलेवाडीला बोलावलं आणि मग आता मी पण चाललो गाईज यांच्यासोबतच. बघू शकता गाईज भंडारा. आणि जे कष्ट आहे भाई ते स्वतःनं केले आहे भावा यानं. गेले दिलसे सल्यूट आहे भावा. लहानपणापासून 4थ्या वर्गात असताना शाळा सोडून दिली मित्रानं आणि कामावर लागला रे भाई. कारण का घरच्या जिम्मेदाऱ्या एवढ्या होत्या का लय बेकार आलं होते तेव्हा. जे नाही ते धंदे केले रे भाई. लाज नाही खाल्ली भाई पोट्ट्यानं, स्वतःच्या दमावर केलं भाई जे करायचं होतं ते. असं आहे भावा, ते कष्ट करशील तर उद्या बसून घरी खाशीन रे भावा. नाही तर तू म्हणशील देगा हरी पलंगावारी. असं नाही जमत भावा. मला पण असं वाटे, मग आजी होती तोपर्यंत वाटे का नाही बाबा आपण असं आहे तसं आहे, हे घेईन ते घेईन. काही नाही बाबा, ते फक्त लहानपणीचे स्वप्न लहानपणीच राहते. मोठं झाल्यावर आपल्यालाच कमवा लागते. सो फायनली गाईज आम्ही मोद्यात पोचलो आहे आणि इथं खूप पाऊस चालू आहे.
आणि आता त्या दलालाला भेटायचं आहे आम्हाला. बघू शकता गाईज आपली गाडी इथं थांबलेली आहे आणि तो दलाल येणार आहे आणि इथून गाडी ओव्हरलोड करून आपल्याला सरळ अमरावती किंवा बुलढाणा जायचं आहे गाईज. बघू शकता आता आम्ही ते चाय वगैरे पिऊ. सोबत आपले राकेश भाऊ आणि हा माझा भाऊ आणि तिकडे आपले ते भाऊ आहेत, अंकुश भाऊ आहेत आपल्यासोबत आणि राकेश भाऊ पण आहे आणि तिकडे माझा भाऊ आहे. इथं गाईज थांबलो आम्ही. आता चाय वगैरे पिऊ आणि इथून निघू गाईज दलालाला भेटून. बघू शकता गाईज गाड़ी भाई चेक इट आउट. जलने वालों की दुआ मेरी जान, बाकी कुछ नहीं रे भाई. तर गाईज तिकडे दलाल आलेला आहे आणि पाणी चालू आहे आणि आता आम्ही तिथे चाय वगैरे पिणार आहे आणि चाय वगैरे पिऊन गाडी ओव्हरलोड करणार आहे आणि इथं चहा प्यायला का इथून निघणार आहे गाईज. बघू शकता तुम्ही इथं आलो आहे. आपली चहामध्ये चहा वगैरे पितो आणि इथून गाईज पाणी चालू आहे आणि बघू शकता इथे आपल्याला ब्लॅक टी मिळाली आहे गाईज. कारण का आपण तर ब्लॅक टीच पित असतो, दुधाच्या चायमुळे आपल्याला प्रॉब्लेम होते आणि ब्लॅक टी भेटली हेच लय मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी इथे मोहद्यात. बघू शकता गाईज पाणी चालू आहे आणि त्यात भाई ब्लॅक टी पिण्याची मजा तर अलगच आहे गाईज. इथं चहा पिलो होतो आपल्या चायमध्ये आणि यांना भेटलो तर यांना ते जे होतं ते दिलं आणि आता आपण इथं निघणार आहे गाईज. बघू शकता इथे चाय मस्त होता एक नंबर. तर गाईज मोहद्यात जर येत असेल गाईज तुम्ही तर हे जे चहा कॅन्टीन दिसते एक नंबर चहा भेटते. एकदा विजिट करता इथं आल्यावर, मोहद्यात आल्यावर गाईज. चाय मस्त होता एक नंबर. चाय वगैरे पेला आणि आता आम्ही इथून निघतो. गाईज आम्ही मोहद्यावरून चाय वगैरे पिऊन आता निघालो नागपूरला साठी. बघू शकता टोल नाक्यावर पोचलो आहे आता आम्ही सध्याच आणि टोल नाक्यावर खूप ट्रॉफिक आहे. दिसत असेल तर बघू शकता खूप ट्रॉफिक आहे गाईज इथं. सातारा जिल्हा खतम झाला आहे, आता लागला आहे संत्र्याचा जिल्हा नागपूर आणि इथे बघू शकता आपली बयाटी गाडी लागते रे भाई. बयाटी कापूस आणि तुरीची झाडं गायज काही दिवसाच्या बाहेर आणि बघून चांगलं वाटलं गाईज मला पण. बघू शकता तुम्ही गाईज. तर गाईज अतिशय दुःखद अशी बातमी ऐकायला भेटली आता आपल्याला. आपल्या मित्राची तब्येत चांगली नाही आहे, गोपाल भाईची रे भावा. त्याची तब्येत भयकली आहे. थोडसा तो वाया गेला होता गायच्यामुळे. आपण तर काही बोलणार नाही जास्त, कारण का जास्त जर बोललो तर विषय होऊन जाईल. खाल्लेले पोपटे होय आम्ही, एकाच ताटातले पोपटे होय आम्ही. लहानपणी लय काही घुमलो आम्ही, जिथं नाही तिथं घुमलो सोबत आणि सोबतच शिकलो आम्ही शाळेत. आणि भाई दोस्ताना कट्टर होता, आणभर दोस्ताना. बस काही तो नादामुळे वाया गेला. बस त्याला नाद होता तो सांगू नाही शकत रे भावा आपण, कारण का मित्राचा नाद आपण सांगत नाही कोणाला. तर गाईज आता आम्ही पेट्रोल पंपावर पोचलो आहे. आता इथं आम्ही डिझेल वगैरे टाकू गाडीत आणि इथून निघू गाईज आम्ही पण. आता बघू शकता गाईज पेट्रोल पंप गाईज. तर गाईज टाकी फुल करणं आहे आपल्याला. इथं पेट्रोल टाकतो भाई, पेट्रोल म्हणतो पेट्रोलच येत आहे माझ्या तोंडात. पेट्रोल नाही डिझेल टाकणं आहे भाई गाडीत. डिझेल टाकून भाई आपले अंकुश भाऊ पण म्हणते ब्लॉगिंग क्षेत्रात उतरतो म्हणते. ब्लॉगिंग करायची आहे भावाले तर चांगली गोष्ट आहे भावा. बघू शकता काहीच बाकीच्या हालत. तिकडे तो बसला आहे आपला गडी. रात्रीपासून हे गाडीत होते. रात्री हे 12 वाजता निघाले होते. 12 वाजता निघाले होते आणि 12 वाजता हे पोचले भंडाऱ्यात. किती वाजता पोचले? आम्ही पोचलो 4:45. 4:45ला हे भंडाऱ्यात पोचले आणि इकडे आपले राकेश भाऊ गाडीत डिझेल टाकत आहे. पेट्रोल पंपावर आलो आहे आम्ही सध्या. बघू शकता गाईज काका पेट्रोल टाकत आहे आता गाडीत आणि पेट्रोल पंप बघू शकता गाईज. आणि निघाली आहे गाईज आता आपली गाडी आणि आता नागपूरला जातो गाईज आम्ही इथून सरळ. भावा खूप मजा येते रे भावा गाडीवर. रात्र दिवस पुट्टे कष्ट करते रे भावा. याच्या कष्टाचे सलाम आहे भावा. काय कष्ट आहे गाईज यायचे. हां जय महाराष्ट्र भावा. तर काय म्हणतो मित्रा, कष्ट करायला लागते भावा. आज कमाएगा तो कल बैठ के घर को खाएगा, नहीं तो घर वाले गांड पर लाता मारेंगे और घर से निकाल के भगा देंगे भावा. कष्ट कर. मलेच तर घरी बोलणे खा लागते. तर मग तू कोण होय? नागपूरमध्ये एंटर झालो आहे आपण. नागपूरचा हे गेट बायपास रोड वरून चालला आहे, ह्या कुकडे चालला आहे एवढं आपल्याला माहीत नाही. फक्त आज इथे RTO वाले नाही आहे, नाही तर इथं RTO वाले राहतात.
पण आज ते नाही आहे आणि समोर कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे बाई बिल्डिंगचं. तर गाईज हे बघू शकता कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे गाईज. तर ह्या रस्ता थोडाफार खराब आहे, बाकी काही विषय नाही गाईज. बघू शकता इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. ह्या म्हणजे हे बनणार आहे, काय म्हणते, बायपास बनणार आहे किंवा तो वरून उड्डाण पूल बनणार आहे. तर याचं खूप दिवसाचं काम चालू आहे. लवकरच ह्या उड्डाण पूल बनून तयार होणार आहे गाईज. बघू शकता गाईज एकदम खतरनाकपैकी इथं आपल्याला काही दिवसातच उड्डाण पूल बघायला मिळेल. लवकरात लवकर समोर आपली स्कॉर्पिओ. तर गाईज बघू शकता इकडला नजारा, नागपूरमध्ये एंटर झालो आहे सध्याच. आणि बघू शकता गाईज इथं फुटबॉल चालू आहे गाईज खाली ग्राउंडमध्ये. तिथपर्यंत बघू शकता गाईज फुटबॉलचं ग्राउंड आहे. हे आता बनलं आहे न्यू. 2-3 वर्षा अगोदर पुरं इकडे काहीच नव्हतं गाईज. सगळं आता न्यू बनलं आहे. इथं काही विषय नाही. हॉटेल बाई काय खतरनाक हॉटेल आहे. आणि समोर बघू शकता गाईज घरं वगैरे एकदम रावसमध्ये दिसत आहे. इथून नजारा खतरनाक बाई. गाडीत बसून असा नजारा पाहायला भेटते रे बा. तर गाईज बघू शकता रात्रभर गाडी चालवून आता हे झोपले आहे गाईज. कारण का रात्रभर सतत गाडी चालवत आले आहे दोघं जण. रात्रभर गाडी चालवली आहे ना. तर इथं आता गाडी थांबवली आहे आम्ही आणि हे इथं झोपले आहे गाईज. रात्रभर सतत गाडी चालवत आणली आहे 7-8 घंटे आणि आता आराम करत आहे गाईज. बेकार आहे बाबा, सोपी गोष्ट नाही आहे कोणती. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आहे. जय शिवराय गाईज. समोर शिवाजी महाराजची मूर्ती आहे आणि आता आम्ही इकडे चाललो. तर गाईज फायनली नेक्स्ट स्टॉप इथं मित्राच्या तो घरी चालला, म्हणजे त्याच्या बहिणीचं घर वगैरे आहे वाटतं. इथं तो भेटायला चालला गाईज. तर इथं थांबलो आम्ही, बघू शकता तो भेटायला चालला आणि आम्ही इकडे चाललो गाईज. तर गाईज आता आपण आलो आहे मित्राच्या घरी. बघू शकता गाईज इथून वरती जाण्याचा एंटर आहे. नागपूरमध्ये आहे गाईज आपण. खतरनाकवाला. तर गाईज बघू शकता व्ह्यू एकदम खतरनाकवाला व्ह्यू आहे गाईज. बघू शकता. आणि आपण मित्राच्या इथं थांबलो आहे गाईज. त्याला काहीतरी घ्यायचं होतं, इथं थांबलो आहे आणि आता नाश्ता वगैरे करणार आणि इथून निघणार. बाल्कनी बाग आहे कम खतरनाक आहे यांची वाली, एकदम खतरनाक. तर गाईज इथे नाश्ता वगैरे झाला नाही, आता आम्ही इथून निघतो. तर गाईज मी यांच्यासोबत फर्स्ट टाइम आलो आहे आणि गाडी खूप मजा येत आहे गाईज. एकदम खतरनाक पैकी भावा. तिकडलं मस्त बघू शकता गाईज, पुरा हिरवा हिरवा आहे गाईज. बघू शकता आपल्या समोर दुसरा पिकअप वाला आहे गाईज. हा पिकअप वाले बोलते मेरी जान. रोड बघू शकता आणि लालबरी चालली आहे गाईज. रोड गाईज आपल्या अमरावती रोड भाई एकच नंबर बनले आहे. टॉप बिलकुल. 5 घंटे झाले आहे गाईज कंटिन्यू आम्ही गाडी चालवत आहे आपला भाई राकेश भाऊ. तर गाईज बघू शकता इथे गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे गाईज. गाडी पलटी झाली आहे गाईज बघू शकता. आणि इथे ॲम्ब्युलन्स वगैरे आलेली आहे गाईज. आपण कारंजेत एंटर झालो आहे आता. बघू शकता तुम्ही कारंजा काय. आपल्याला थोडं नदी टाईप दिसलाय गाईज. बघू शकता तुम्ही इकडे पाणी वगैरे आहे खूप. आणि आता आम्ही तर थांबलो आहे थोडंसं. आता इथून निघतो आम्ही डायरेक्ट आपल्या मुजरीसाठी. तर चलो गाईज आपण बसतो गाडीत भाई. चलन नो माझा गाईज. दुवारी पाणी चालू आहे बघू शकता तुम्ही. आणि पयाटी बघू शकता गाईज काम खतरनाक दिसत आहे. तर फायनली गाईज आपण आलो आहे तळेगावच्या घाटात. बघू शकता इकडे ट्रक काय झाला आहे काय माहीत. तर गाईज तळेगावच्या घाटात आलो आहे आपण आता. तर फायनली गाईज आपण दुसऱ्या स्टॉपवर आपला तळेगावात पोहोचलो आहे. 20 किलोमीटर राहिलेली आहे फक्त. आणि मधा ढोरं येत आहे बाई. आणि समोर तिकडे लालबरी दिलवा दो मुझे लालबरी. तर फायनली गाईज दिवसा एंटर. लय दिवसाच्या बाद भाई दिवसात एंट्री झाली आहे आपली. बघू शकता गाईज. तर गाईज आपण दिवसात थांबलो होतो
ह्या दादांच्या दुकानावर. आणि आता आपली गाडी काही जिथून निघणार आहे सरळ गावाकडे आपल्या. तर ब्लॉकमध्ये बनले राहत थोडा, कारण का आता थोडंसंच राहिलं आपण गावात पोहोचणार आहे. तर गायज आपली मोजरी गायज बघू शकता किती डेव्हलप झाली आहे. आणि आपलं बस स्टँड गायज फायनली गायज आम्ही पोहोचलो आहे मोजरी. आणि गायज हे आपल्या मित्राचं दुकान आहे इकडे. आणि गाय भाई समाधीचे दर्शन झालं दिवसाच्या बाद. फायनली गाईज आपण मोजरीत पोचलो आहे आणि आम्हाला इथं आदित्य भाऊ भेटलेले आहे बघू शकता गाईज. आणि हे भाऊ इथं ब्रिकॅनियरवर आहे बघू शकता गाईज. पुरं खतरनाक काम भाई मोजरी झालो आहे बघू शकता गाईज. मोजरी फायनली गाय लय दिवसाच्या बाद भाई मोजरीत एंटर झालो भाई आपण. हे खूप काय चांगलं वाटलं आपल्याला. आणि हे आपले शूटर पुरे खतरनाकवाले याच्यासोबत आणि गाडी चालवणार होता आपला राकेश भाई भावा. पुरी गाडी चालवली भावा यानं. आणि अंकुश भावानं पण रात्री पुरा ड्रायव्हर गाडी चालवलेली आहे गाईज. बुलढाणा ते भंडारा ट्रिप झालेली आहे गाईज आमची फुल सक्सेस. हा मेरी आणि आदित्य भाऊ आपले लय दिवसाच्या बाद भेटले आपल्याला बघू शकता गाईज. आता आम्ही याला बाय बाय करतो टाटा बाय बाय. आणि आम्ही चाललो गाईज आता घराकडे. आणि गाईज बघू शकता आपल्यासोबत होते आपले राकेश भाऊ यांनी पण गाडी चालवली आहे. आणि सोबत होते अंकुश भाऊ सोबत होता तो आपला भाऊ. तर गाईज फुल मजा आली रे भावा. याच्यासोबत जाऊन चांगलं वाटलं मला एकदम खतरनाकपैकी. हां गाईज बघू शकता लई दिवसाच्या बाद भेटलो आपल्या आईले. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा. हां नॉईस.